नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून जरूर सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि आजची पहिली कथा महाराष्ट्रातील पुण्याची आहे. पुण्यात कोथरूड ठाणा आहे. त्याच ठाणा परिसरात हायवेवर जसपाल ढेबा बांधलेला आहे. काही दिवसांपासून ढेब्यावर काम करणारे लोक आणि तिथे येणारे ग्राहक खूप त्रस्त होते, कारण आजूबाजूकडून तीव्र दुर्गंधी येत होती. दुर्गंधी पूर्णपणे कुठल्या तरी कुजलेल्या शवासारखी वाटत होती. जेव्हा दुर्गंधी जास्त वाढली तेव्हा ढेब्यावरील नोकरांनी विचार केला की कुठून ही दुर्गंधी येत आहे ते पाहू. ते जिथून दुर्गंधी येत होती त्या दिशेने गेले. ढेब्यापासून थोड्या अंतरावर कच्च्या रस्त्याच्या काठावर त्यांना एक टीव्हीचा कार्टन पडलेला दिसला. जसेच त्याच्या जवळ गेले तसे समजले की दुर्गंधी त्या कार्टनमधूनच येत आहे. मग त्यांना शंका आली की यात काहीतरी अनैसर्गिक आहे. नोकरांनी ताबडतोब ढेब्याच्या मालकाला संपूर्ण गोष्ट सांगितली. मालकाने उशीर न करता कोथरूड ठाणा पोलिसांना बातमी दिली. माहिती मिळताच ठाणा प्रभारी पोलीस बलासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कार्टन उघडवला. आजचे दृश्य बघून सर्व स्तब्ध राहिले. कार्टनमध्ये डबल बेडच्या चादरीत गुंडाळलेली एक मुलीचे शव ठेवले होते. शव बाहेर काढण्यात आले. शव बराच कुजले होते, पण चेहरा असा होता की ओळख करता येईल. ठाणा प्रभारींनी तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि FSL तपासणीसाठी डॉक्टर सुधीर शर्मा यांना बोलावले. पोलिसांच्या मते मुलीचे वय सुमारे 24 ते 25 वर्षे असावे. तिने सलवार कुर्ता परिधान केला होता. शवबल बेडच्या चादरीत गुंडाळून टीव्हीच्या कार्टनमध्ये ठेवण्यात आले होते आणि तिथेच टाकून दिले होते. परिसर पूर्णपणे उजाड होता. आजूबाजूला दूरदूर फक्त काहीच घरे होती. परिस्थिती बघून स्पष्ट वाटत होते की शव कुठेतरी दुसरीकडून आणून इथे टाकले गेले आहे. तिथे शवाची ओळख होण्याची काही शक्यता नव्हती, म्हणून पोलिसांनी शवाचे फोटो काढले. तिचे कपडे, कार्टन आणि चादर जप्त केली. आवश्यक कारवाई निपटल्यानंतर शव पोस्टमॉर्टमसाठी सासून रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना 27 जून 2011ची आहे. जेव्हा घटनास्थळीच ओळख होऊ शकली नाही तेव्हा पोलिसांनी प्रथम हा तपास केला की पुणे किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यांतील कोणत्याही ठाण्यात कोणत्याही मुलीची गहाळ झालेली नोंद आहे का, पण अशी कोणतीही नोंद सापडली नाही. यानंतर पोलिसांनी मुलीची ओळख करून देण्यासाठी तिचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापवले. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम नंतर शव पोलिसांना सोपवण्यात आले. ओळख होईपर्यंत ते सुरक्षित ठेवण्यात आले, कारण ओळख नसल्यास चौकशी पुढे नेणे कठीण होते. जेव्हा बऱ्याच प्रयत्नांनंतरही कोठूनही कोणतीही गहाळ झालेल्याची नोंद सापडली नाही तेव्हा कोथरूड ठाणा पोलिसांनी वर्तमानपत्रांबरोबरच मुलीच्या फोटो असलेली पत्रके छापवली आणि ती बस स्थानक, चौकात आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावली, जेणेकरून कोणीतरी तिला ओळखू शकेल. पण ही पद्धतही कामी आली नाही. ना शवाची ओळख होऊ शकली आणि नाही कोणी ते घेण्यासाठी आले. शेवटी पोलिसांनी शवाला अनाथ समजून त्याचे अंत्यसंस्कार केले. इकडे पोस्टमॉर्टम अहवालही आला होता. अहवालात स्पष्ट लिहिले होते की मुलीचा मृत्यू श्वासावरोबा होऊन झाला होता, म्हणजे तिचा गळा दाबून खून केला गेला होता. पोस्टमॉर्टम अहवालात आणखी एक भीतीदायक गोष्ट समोर आली. खून केल्यानंतर मृतकेबरोबर बलात्कारही केला गेला होता. कोथरूड ठाणा पोलिसांनी तिची ओळख करून देण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण कोणत्याही प्रकारे ओळख होऊ शकली नाही. ओळख नसल्यास चौकशी पुढे नेता येणेच शक्य नव्हते. मजबुरीत कोथरूड ठाणा पोलिसांनी या खटल्याची फाईल बंद केली. काळ गेला. जवळपास 3 वर्षांनंतर नोव्हेंबर 2014 मध्ये CSP के. शर्मा यांच्याकडे जुन्या आणि बंद पडलेल्या प्रकरणांच्या फाईली येत होत्या. तेव्हाच त्यांच्या नजरेस कोथरूड ठाण्याच्या याच खटल्याची फाईल पडली. फाईल बघून त्यांना वाटले की प्रकरण असेच संपू नये. त्यांनी फाईल काढली आणि काही आवश्यक सूचनांसह ती गुन्हा शाखेच्या अतिरिक्त SP दिलीप सोनी यांच्याकडे सोपवली. दिलीप सोनी यांनी फाईल काळजीपूर्वक वाचली. आधीच्या चौकशीत असे काही नव्हते ज्याद्वारे थेट पुढे जाता येईल, पण जेव्हा त्यांनी जप्त केलेल्या सामानांची यादी पाहिली तेव्हा त्यांची नजर एका गोष्टीवर अडकली. ती गोष्ट होती तो टीव्हीचा कार्टन ज्यामध्ये शव भरून टाकले गेले होते. दिलीप सोनी स्वतः कोथरूड ठाण्यात पोहोचले आणि तो कार्टन काढवला. कार्टन सांस टीव्हीचा होता. जसेच त्यांनी कार्टन बघितला तसे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसला. त्यांना जाणवले की याच कार्टनद्वारे चौकशीची नवीन सुरुवात होऊ शकते. जरी घटनेला 3 वर्षे झाली होती, पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की तो कार्टन पूर्णपणे सुरक्षित ठेवलेला होता. इथूनच या जुन्या आणि बंद समजल्या गेलेल्या खटल्यात पुन्हा प्राण आला. दिलीप सोनी यांनी कार्टन काळजीपूर्वक बघितला आणि त्यावर लिहिलेला सिरियल नंबर नोंदवून घेतला. यानंतर ते थेट पुण्यातील MTH कंपाऊंडमध्ये असलेल्या सांसच्या डीलरकडे पोहोचले. सिरियल नंबरच्या आधारे कळले की हा टीव्ही कोणत्या दुकानातून पाठवला गेला होता. दुकानापर्यंत पोहोचल्यानंतर चौकशी पुढे सरकली. तिथून त्या व्यक्तीची माहिती मिळाली ज्याने हा टीव्ही विकत घेतला होता. दुकानदाराने सांगितले की हा टीव्ही पुण्यातील रोशन नगरमध्ये राहणाऱ्या मनोजचा मुलगा राहुलने घेतला होता. दिलीप सोनी त्यांच्या टीमसह राहुलच्या घरी पोहोचले. राहुल घरीच भेटला. पोलीस त्याला हिरासतीत घेऊन गुन्हा शाखा कार्यालयात आणले आणि त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला राहुल स्वतःला निर्दोष सांगत होता
आणि खुनाचे नाकारीत होता. जेव्हा दिलीप सोनी यांनी त्याला तोच टीव्हीचा कार्टन दाखवला ज्यामध्ये शव सापडले होते, तेव्हा तो थोडा घाबरला. पण तरीही स्वतःला सावरत तो गोष्ट वाकडी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सांगितले की तो त्या महिलेला ओळखतही नाही, मग शव कसा टाकू शकतो. त्याने हेही सांगितले की कोणीही इतर त्या कार्टनचा वापर करू शकतो. यावर दिलीप सोनी यांनी स्पष्ट केले की चौकशी पूर्णपणे पक्की आहे. कार्टनचा सिरियल नंबर त्या टीव्हीशी जुळतो जो राहुलच्या घरातून जप्त करण्यात आला होता. टीव्हीची पावतीही त्याच्याच नावाची होती, म्हणजे कार्टन त्याचाच होता. यानंतरही राहुल सत्य मान्य करायला तयार झाला नाही. शेवटी पोलिसांनी कडकपणा करावा लागला. मग तो कोसळला आणि त्याने संपूर्ण सत्य सांगितले. त्याने ना फक्त मृतकेचे नाव सांगितले, तर हेही सांगितले की त्याने खून का आणि कसा केला होता. इथूनच या 3 वर्षांपूर्वीच्या बंद झालेल्या खटल्याच्या खऱ्या थरांचे उलगडे होऊ लागले. चौकशीत कळले की या खुनात राहुलबरोबर त्याचा मित्र अभिजितही सामील होता. यानंतर पोलिसांनी छापा टाकून अभिजितही त्याच्या घरातून अटक केली. चौकशीत दोघांनी मिळून जी कथा सांगितली ती काहीशी अशी होती. मृतकेचे नाव लीला पाटील होते. ती महाराष्ट्रातील पुणे शहरातील कर्वेनगर परिसरातील रहिवासी होती. तिच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला होता. ना कोणी भाऊ होता ना बहीण. तिच्या जगात फक्त तिची आईच होती. आई मेहनत मजुरी करून कसा तरी तिला वाढवत होती. जेव्हा लीला लग्नाच्या वयाची झाली तेव्हा आईने तिचे लग्न सातारा जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी राम पाटील यांच्याशी करून दिले. पण नशिबाने पुन्हा साथ दिला नाही. लग्नाच्या काही महिन्यांतच लीलाच्या पतीचा मृत्यू झाला. सासरच्या घरी कोणताही आधार न मिळाल्याने ती परत आपल्या आईकडे पुण्यात आली. आई आता वृद्ध झाली होती. आधीची ताकद राहिली नव्हती. काम करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत मुलगीचा खर्च उचलणे तिला जड वाटू लागले. मजबुरीत तिने लीलाला सांगितले की आता तिला स्वतःच कुठेतरी काम शोधावे लागेल. कामाच्या शोधात निघालेल्या लीलाला पोलीस पत्रिकेत नोकरी मिळाली. ती रोज घरून ऑफिसला येण्या-जाण्यासाठी टाटा मॅजिकने प्रवास करत असे. मार्ग बराच लांबचा होता. एक दिवस प्रवासादरम्यान तिने आपली त्रास टाटा मॅजिक चालवणाऱ्या राहुलला सांगितली. राहुलने तिची गोष्ट ऐकली आणि मदतीचं आश्वासन दिला. त्याने लीलाला पुण्यातील कोथरूड परिसरात एक खोली दिलवली. यानंतर राहुल बऱ्याचदा लीलाला भेटण्यासाठी तिच्या खोलीवर जाऊ लागला. कधी पैशाने तर कधी इतर गरजांमध्ये तिची मदत करत राहिला. राहुलने स्वतःला अविवाहित सांगितले होते. एहसान आणि आधारामुळे लीला हळूहळू त्याच्या दिशेने ओढली जाऊ लागली. असोच ती पूर्णपणे एकटी होती. आईच्या घरातून निघाल्यानंतर आईने कधीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की मुलगी कुठे आहे आणि कशी आहे. कदाचित वृद्ध आई स्वतःही एकटी आणि असहाय झाली होती. याच एकटेपणा आणि विश्वासाने लीलाला त्या मार्गावर आणले जिथे पुढे चालून तिच्या आयुष्याचा सर्वात वेदनादायी मोड तिची वाट पाहत होता. राहुल तरुण होता आणि चांगला पैसा कमवत होता. यामुळेच लीलाने त्याला आपला आधार मानले. हळूहळू ती पूर्णपणे त्यावर विश्वास ठेवू लागली आणि दोघे पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू लागले. राहुल तिचा सर्व खर्च उचलू लागला. जरी दोघांनी लग्न केले नव्हते, हा एक प्रकारचा समझोत्यावर आधारित संबंध होता. सुरुवातीला सर्व ठीक चालले, पण काही काळानंतर राहुल बऱ्याचदा रात्री गायब राहू लागला. अनेक रात्री तो परत येत नसे. यामुळे लीलाच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. पतीच्या मृत्यूनंतर नोकरी करता करताना लीला बरीच समजदार झाली होती. तिला वाटले की नक्कीच काहीतरी अनैसर्गिक आहे. सत्य जाणून घेण्यासाठी एक दिवस लीलाने राहुलचा मागोवा घेतला. तेव्हा तिला खरे कळले. राहुल पुण्यातीलच रोशननगरला जात होता, जिथे त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते. हे जाणून लीलाला जबरदस्त धक्का बसला. तिला समजले की राहुल न फक्त विवाहित आहे, तर एका मुलाचे वडीलही आहे. लीलाला वाटले की तिच्याबरोबर फसवणूक झाली आहे. तिने आपले सर्व काही राहुलवर लुटवले होते आणि राहुल तिला खोटे बोलत होता. राहुलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की तो तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे, कारण त्याच्या धर्मात एकापेक्षा जास्त लग्नास परवानगी आहे. पण लीलाला हे मान्य नव्हते. ती कोणाची दुसरी पत्नी बनून राहू इच्छित नव्हती. तिने स्पष्ट सांगितले की जर लग्न करायचे असेल तर प्रथम आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागेल. राहुल या निर्णयाने अडचणीत सापडला. तो लीलालाही गमावू इच्छित नव्हता आणि आपली पत्नी आणि मुलालाही सोडू इच्छित नव्हता. तो वेळ मागत होता, पण लीला आपल्या भूमिकेवर अडेल होती. तिने दबाव आणणे सुरू केले आणि धमकी देखील दिली. जेव्हा लीलाला खात्री पटली की राहुल आपल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही, तेव्हा रागात आणि निराशेने तिने विष खाल्ले. हे बघून राहुल घाबरला. त्याला वाटले की तो चांगलाच अडचणीत सापडेल. भीती आणि घाबरवाण्या अवस्थेत त्यानेही विष खाल्ले. याच दरम्यान अचानक राहुलचा मित्र अभिजित उर्फ बादशाह तिथे पोहोचला. इथूनच या कथेने आणखी एक भयाण वळण घेतले. राहुल आणि लीला खोलीच्या फरशीवर पडले होते. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. हे बघताच अभिजितला समजले की दोघांनी विष खाल्ले आहे. तो घाबरला जरूर, पण घाबरवाण्या अवस्थेतही त्याने होश गमावले नाहीत. तत्काळ एक व्हॅन आणली आणि दोघांना रुग्णालयात पोहोचवले. डॉक्टरांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर दोघांचे प्राण वाचले. कारण प्रकरण विष खाण्याचे होते म्हणून गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली. पण चौकशीत राहुल आणि लीला दोघांनी असेच सांगितले
की त्यांच्याकडून चुकून विषारी पदार्थ खाल्ला गेला होता. याच बयानामुळे ते कायदेशीर अडचणीत सापडण्यापासून वाचले. उपचारानंतर दोघे बरे झाले आणि रुग्णालयातून सुटका मिळाली. पण लीलाने राहुलबरोबर जाण्यास नकार दिला. रुग्णालयात अभिजितने ज्या पद्धतीने दोघांची काळजी घेतली होती त्यामुळे लीलाचा त्यावरील विश्वास वाढला होता. जेव्हा लीलाने राहुलबरोबर जाण्यास नकार दिला तेव्हा अभिजितने सांगितले की जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत ती त्याच्या घरी येऊन राहू शकते. लीला यासाठी मान्य झाली. अभिजितबरोबर जाण्यात तिला कोणतेही भय वाटले नाही, कारण तो विवाहित होता. पण हीच गोष्ट राहुलला आतून खटकू लागली. तो वारंवार लीलाला आपल्याबरोबर घरी चलण्यास सांगत होता, पण लीला आता त्याच्या अटींवर नव्हे तर स्वतःच्या अटींवरच एकत्र राहण्यास तयार होती. एवढेच नाही तर तिने राहुलवर पत्नीला घटस्फोट देण्याचा आणि तिच्याशी लग्न करण्याचा दबाव देखील आणण्यास सुरुवात केली. त्रस्त होऊन राहुलने अभिजितकडून लीलाला समजावण्यासाठी सांगितले, पण अभिजितने स्पष्ट नकार दिला की ही दोघांची आंतरिक बाब आहे आणि त्यात तो काही करू शकत नाही. मित्र अभिजितची ही गोष्ट राहुलला चिरडून गेली. त्याला वाटू लागले की कदाचित अभिजितही नाही इच्छित की त्याचा आणि लीलाचा प्रकरण सुटावे. याच बाबतीत राहुल अभिजितवर नाराज झाला. हळूहळू दोघांच्या नात्यात दरी आली आणि राहुलने अभिजितशी संपर्क तोडला. असोच लीलाशी त्याची भेट आधीच बंद झाली होती. अभिजित उर्फ बादशहा फिरदौस नगरमध्ये राहत होता. तो जमिनीचा व्यवहार करत होता आणि चांगला पैसा कमवत होता. त्याचे उत्पन्न राहुलपेक्षा खूप जास्त होते, म्हणून लीलाला त्याच्या घरी राहण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. ती तिथे आरामात राहत होती. पण लीलाचा सतत सोबत राहणे अभिजितचे हेतू खराब करू लागले. तो जबरदस्ती काही करू शकत नव्हता, कारण घरात त्याची पत्नी राहत होती. म्हणून तो इशाऱ्यांमध्ये लीलाला स्वतःकडे ओढू लागला. लीला त्याच्या मनातील गोष्ट समजली, पण तिने कोणतेही लक्ष दिले नाही. ती खरोखरच राहुलवर प्रेम करत होती. संधी मिळाल्यावर ती राहुलला भेटत असे आणि मनातली गोष्ट सांगत असे. राहुलही तिला आपल्याबरोबर ठेवू इच्छित होता, पण आपल्या पत्नीमुळे मोकळेपणाने निर्णय घेऊ शकत नव्हता. जेव्हा अभिजितला हे स्पष्ट समजले की लीला त्याच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आणि त्याची गोष्ट होणार नाही, तेव्हा त्याने राहुलशी भेट घेतली. त्याने राहुलला स्पष्ट सांगितले की आता जे करायचे आहे ते लवकर निर्णय घ्या आणि लीलाला आपल्याबरोबर न्या. राहुल अभिजितवर बराच नाराज होता आणि त्याच्या घरी जाणे अजिबात इच्छित नव्हता. पण अभिजित स्वतः चालत त्याच्याकडे आला तेव्हा राहुलची नाराजगी काहीशी कमी झाली. राहुल अभिजितच्या घरी गेला आणि तिथे लीलाला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले. लीलाने पुन्हा तीच जुनी अट मांडली. यामुळे कोणताही निर्णय होऊ शकला नाही. राहुल तिला आश्वासन देऊन तिथून निघून आला. इकडे अभिजितचा हेतू लीलाबाबत पूर्णपणे बिघडला होता. तो फक्त संधीच्या शोधात होता. त्याला संधी मिळाली जेव्हा त्याची पत्नी मुलाला घेऊन काही दिवसांसाठी माहेरी गेली. घरात लीलाला एकटी पाहून अभिजितने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. लीलाने विरोध केला आणि गलबला करण्याची गोष्ट सांगितली. घाबरून अभिजितने तिचे तोंड दाबले. लीलाने वाचण्याच्या प्रयत्नात अभिजितच्या हातात दात खुपसले. वेदनेने भांबावलेल्या अभिजितने तिला सोडवण्यासाठी तिचा गळा दाबला. जेव्हा त्याचा हात सुटला तेव्हा लीला बेशुद्ध झाली होती. लक्ष देऊन बघितल्यावर त्याला समजले की लीला मरण पावली आहे. घटनेनंतर अभिजित घाबरला नाही. त्याने लीलाचे शव चादरीत गुंडाळले आणि पलंगाखाली सरकवले. यानंतर तो विचार करू लागला की आता शव कसे ठिकाणी लावायचे. त्याला भीती वाटत होती की जर राहुलला कळले तर तो गोंधळ करेल आणि प्रकरण बिघडेल. याच भीतीने त्याने राहुलालाही यात अडकवून घेण्याचा निर्णय घेतला. अभिजितने राहुलला फोन करून आपल्या घरी बोलावले आणि संपूर्ण गोष्ट सांगितली. राहुलला जरूर धक्का बसला, पण तोही लीलापासून त्रस्त झाला होता. प्रेम असूनही परिस्थिती अशी झाली होती की तोही तिच्यापासून सुटका करून घेण्याबद्दल विचार करू लागला होता. कदाचित याच विचाराने त्याने अभिजितचा साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघे बसून विचार करू लागले की शव कसे आणि कुठे ठिकाणी लावावे जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. इथूनच या प्रकरणाने ते भयाण वळण घेतले, ज्याचा प्रतिध्वनी बरेच वर्षांनंतर समोर आला. बराच विचार केल्यानंतर राहुलने पद्धत शोधून काढली. त्याने सांगितले की त्याच्याकडे टीव्हीचा एक मोठा कार्टन पडलेला आहे. शव त्याच्याचमध्ये भरून दिले जाईल आणि संधी बघून अर्ध्या रात्रीनंतर कुठेतरी टाकून दिले जाईल. अभिजितला भीती वाटत होती की तोपर्यंत शव घरात ठेवल्याने दुर्गंधी पसरेल आणि प्रकरण उघडे पडेल. ही गोष्ट राहुललाही त्रासदायक ठरली. दुसऱ्या दिवशी काहीतरी करण्याची गोष्ट सांगून राहुल आपल्या घरी गेला आणि संपूर्ण रात्र याबद्दलच विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी राहुल आपल्या घरून टीव्हीचा कार्टन घेऊन आला. मार्गात तो बाजारात गेला आणि तीव्र सुगंधाचे इत्र विकत घेतले. मग तो अभिजितच्या घरी पोचला. दोघांनी मिळून चादरीत गुंडाळलेले लीलाचे शव कार्टनमध्ये ठेवले आणि दुर्गंधी दाबण्यासाठी त्यावर इत्र फवारले. कार्टन चांगल्या पद्धतीने पॅक केला गेला जेणेकरून आतील वास बाहेर येऊ नये. पुढील रात्री सुमारे 12 वाजल्यानंतर जेव्हा चारीकडे शांतता पसरली, राहुल आपली टाटा मॅजिक घेऊन आला. कार्टन गाडीत ठेवण्यात आला. अभिजितही सोबत होता. दोघे बायपास रोडकडे पोचले आणि उजाड जागा बघून शवाचा कार्टन तिथे उतरवला. यानंतर दोघे आपापल्या घरी परत आले.
लीलाचे शव ठिकाणी लागल्यानंतर दोघे बरेच निश्चिंत झाले. ते रोज वर्तमानपत्र वाचत आणि बघत होते की पोलीस या प्रकरणात काय करत आहेत. जेव्हा बराच काळपर्यंत पोलीस काहीही करू शकली नाही तेव्हा त्यांची भीती आणखी कमी झाली. नंतर जेव्हा त्यांना कळले की पोलिसांनी या खटल्याची फाईलच बंद केली आहे तेव्हा दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांना वाटले की आता ते पूर्णपणे सुटले आहेत. पण ही सुटका जास्त दिवस टिकली नाही. जवळपास 3 वर्षांनंतर ही बंद पडलेली फाईल गुन्हा शाखेच्या अतिरिक्त SP दिलीप सोनी यांच्यासमोर आली. त्यांनी त्या टीव्हीच्या कार्टनचाच चौकशीचा दुवा बनवला ज्यामध्ये शव टाकण्यात आले होते. त्याच कार्टनमुळे पोलीस राहुल आणि अभिजितपर्यंत पोहोचले आणि शेवटी दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही हत्यारे पकडली होती आणि त्यांच्याकडून खुनाची संपूर्ण कथाही कळून चुकली होती. पण प्रकरण इथेच संपले नाही. पोलिसांना एका अशा साक्षीदाराची गरज होती जो हे सिद्ध करू शकेल की मृतकेची ओळख काय होती आणि तिचा राहुलशी थेट संबंध होता. चौकशीत कळले की राहुलच्या संपर्कात येण्यापूर्वी लीला पोलीस पत्रिकेत काम करत होती. हा दुवा जोडत दिलीप सोनी यांनी तिच्या जुन्या ऑफिसचा पत्ता लावला. हे ऑफिस तांबोळी पेठ परिसरात होते. पोलीस तिथे पोहोचले आणि ऑफिसात काम करणाऱ्या मायाची चौकशी केली. मायाने सांगितले की लीला तिच्याबरोबरच काम करत होती. ती राहुल आणि अभिजित दोघांच्या संपर्कात होती. राहुल सर्वांसमोर लीलाला आपली बहीण सांगत होता आणि अभिजित स्वतःला तिचा मेहुणा म्हणवत होता, जरी खरे तर दोघांचा लीलाशी प्रेमसंबंध होता. अशा प्रकारे तिघेही मिळून आपल्या ओळखीच्या लोकांना फसवणुकीत ठेवत होते. मायाने हेही सांगितले की नोकरी सोडल्यानंतर तिची लीलाशी कोणतीही भेट झाली नव्हती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि अभिजितला मायासमोर आणले. मायाने दोघांना ओळखले. आता पोलिसांकडे ओळख, साक्ष आणि बाकी पुरावे पूर्ण झाले होते. संपूर्ण चौकशी आणि पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात सादर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले. अशा प्रकारे वर्षांपासून दडपल्या गेलेले हे प्रकरण शेवटी त्याच्या अंजामापर्यंत पोहोचले. आणि आजची दुसरी कथा मुंबईची आहे. ही गोष्ट 2026ची आहे. मुंबई शहरात राममूर्ती नगर नावाचा एक परिसर आहे. हा परिसर शहरातील त्या भागांपैकी गणला जातो जिथे बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबे राहतात. राममूर्ती नगरच्या आतच सुब्रह्मण्यम लेआउट नावाची एक निवासी वसाहत आहे. या परिसराची सर्वात मोठी ओळख ही आहे की येथे IT क्षेत्रात काम करणारे लोक मोठ्या संख्येने राहतात. याच परिसरात 34 वर्षांची सॉफ्टवेअर अभियंत्री शर्मिला देशपांडे राहत होती. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती आणि काही काळापासून एकटीच भाड्याच्या घरात राहत होती. तिच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या मते शर्मिला शांत स्वभावाची होती, आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्यायची आणि स्वावलंबी महिला होती. नोकरीत सोयीस्करपणा राहावा म्हणून शर्मिलाने एकटी राहण्याचा निर्णय घेतला होता. 3 जानेवारी 2026च्या रात्रीची गोष्ट आहे. मुंबईतील राममूर्ती नगर परिसरात असलेल्या सुब्रह्मण्यम लेआउटमधील एका अपार्टमेंटमधून रात्री सुमारे सकाळचे 10:30 वाजता अचानक आगीच्या लखलखाट दिसू लागले. आग बघून आजूबाजूच्या लोक घाबरले आणि ताबडतोब अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. जेव्हा दार तोडून आत शिरले तेव्हा तिथे एक तरुणीचे शव पडलेले आढळले. फ्लॅट आतून बंद होता. सुरुवातीच्या परिस्थिती बघून असेच मांडण्यात आले की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल आणि श्वासावर उभा होऊन तिचा मृत्यू झाला असेल. पोलिसांनीही सुरुवातीला याच कोनातून चौकशी सुरू केली आणि अपघाती मृत्यूचे प्रकरण नोंदवले. मृतकेची ओळख 34 वर्षांची शर्मिला देशपांडे म्हणून झाली. जेव्हा पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली तेव्हा कळले की ती या फ्लॅटमध्ये पूर्वी एका रूममेट बरोबर राहत होती. पण घटनेच्या वेळी तिची रूममेट महाराष्ट्राबाहेर गेली होती. शर्मिला मूळची मुंबईकरच होती आणि त्या दिवसांत फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. पण चौकशी पुढे गेली तर अनेक गोष्टी पोलिसांना विचित्र वाटू लागल्या. घरात आग जास्त पसरलेली नव्हती तर असे वाटत होते की आग मुद्दाम लावली गेली आहे. सोबतच शवाची स्थिती बघून अधिकाऱ्यांना वाटले की हे प्रकरण फक्त एक अपघात मानून बंद करणे योग्य होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की शर्मिलाचा मोबाईल फोन घटनास्थळावर गायब होता. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर पोलिसांची शंका पक्की झाली. अहवालात स्पष्ट लिहिले होते की शर्मिलाचा मृत्यू गळा दाबून झाला होता. तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या, ज्यावरून स्पष्ट होते की मरण्यापूर्वी तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी चौकशीची गती वाढवली. परिसरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे चित्रनिरीक्षण केले गेले. मोबाईल नेटवर्क डाटा काढला गेला आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली गेली. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. कळले की शर्मिलाच्या फ्लॅटच्या शेजारी राहणारा 18 वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी घटनेनंतरपासून गायब आहे. हा तरुण सातारा जिल्ह्यातील वाईचा रहिवासी होता. चौकशीत हेही समोर आले की घटनेच्या रात्री त्या तरुणाची हालचाल पीडितेच्या घराच्या आजूबाजूला बराच संशयास्पद होती. या तरुणाचे नाव करण शेलार असे सांगण्यात आले. करण 18 वर्षांचा मुलगा होता आणि शर्मिलाच्या अगदी शेजारच्या घरात राहत होता. वयाने लहान असूनही त्याची विचारसरणी बिघडली होती. तो स्वतःपेक्षा दुप्पट वयाची जवळपास आपल्या आईसारखी महिला देखील चुकीच्या दृष्टीने बघू लागला होता.
आजच्या काळात इंटरनेटचा गरजेपेक्षा जास्त वापर मुलांवर वाईट परिणाम करत आहे. लहान वयातच त्यांच्यासमोर अशा गढूळ आणि चुकीच्या गोष्टी येतात ज्यामुळे त्यांचे मेंदू बिघडू लागतात. याचा परिणाम असा होतो की ते मोठ्या वयाच्या महिलांनाही माणूस म्हणून नव्हे तर फक्त वापरायची वस्तू समजू लागतात. इंटरनेटच्या अनेक प्लॅटफॉर्मवर स्त्रियांना केवळ वस्तू म्हणून पाहणारी विचारसरणी निःसंकोचपणे पसरवली जात आहे. याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे आणि नवी पिढी हळूहळू चुकीच्या आणि विकृत विचारसरणीकडे वाटचाल करत आहे. याच दरम्यान पोलिसांनी शर्मिलाचा गायब मोबाईल फोन निरीक्षणाखाली ठेवला. जसेच मोबाईलचे स्थान शोधण्यात आले तसे पोलिसांना करण शेलारपर्यंत पोहोचण्याचा स्पष्ट मार्ग मिळाला. मोबाईलच्या स्थानाच्या आधारे पोलिसांना कळले की फोन शहराबाहेरील दिशेने हलत आहे. यामुळे पोलिसांची शंका आणखी खोल गेली. पोलीस टीमने तत्काळ हालचाल करून त्या स्थानाच्या आजूबाजूला छापा टाकला. काहीच तासांच्या शोधानंतर करण शेलारला पकडण्यात आले. पोलीस हिरासतीत आल्यानंतर कर्ण प्रथम तर गोष्ट वाकडी करत होता, काहीही स्पष्ट सांगत नव्हता. पण जेव्हा पोलिसांनी त्याच्यासमोर मोबाईलचे स्थान, सीसीटीव्ही चित्र आणि बाकी पुरावे ठेवले तेव्हा तो कोसळला. कडक चौकशीत शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत हेही कळले की शर्मिला आणि करण एकमेकांना आधीपासून ओळखत होते. करण वयाने बराच लहान होता म्हणून शर्मिलाच्या मनात कधीही ही कल्पना आलीच नव्हती की तो काही चुकीचे करू शकतो. ती एक समजदार नोकरी करणारी महिला होती. त्यांच्या मनात अशा गढूळ विचारसरणीचा प्रश्नच नव्हता. त्यांचे संपूर्ण लक्ष आपल्या कामावर आणि कारकिर्दीवर असे. शर्मिलाला असेच वाटत असे की करणही अभ्यास आणि भविष्याबद्दलच विचार करत असेल. यामुळे त्याचे आजूबाजूला फिरणे, नजर ठेवणे किंवा मागे लागणे तिला समजलेच नाही आणि काही जाणवले तरी त्याने त्याला लहान मुलगा समजून दुर्लक्ष केले. इथेच तिची मोठी चूक झाली. वास्तविक करणची विचारसरणी पूर्णपणे बिघडली होती. त्याचा मेंदू वासनेने भरलेला होता आणि त्याला योग्य अयोग्याची कोणतीही समज उरली नव्हती. ही गोष्ट पोलीस चौकशीत स्पष्टपणे समोर आली. 3 जानेवारीच्या रात्री सुमारे 9 वाजता करण सरकत्या खिडकीच्या मार्गाने शर्मिलाच्या घरात शिरला. त्याच्या मनात चुकीची आणि गढूळ विचारसरणी भरलेली होती. घरात शिरताच त्याने शर्मिलाला पकडून जबरदस्तीने मिठी मारली. हे सर्व इतके अचानक झाले की ती घाबरली, पण तिने हिंमत सोडली नाही. शर्मिलाने जोराने त्याला झटका दिला आणि स्वतःला सोडवून घेतले आणि त्याला डागत दूर केले. करणला वाटले होते की तो तिला सहजपणे नियंत्रणात ठेवू शकेल, पण असे झाले नाही. शर्मिलाने स्पष्ट नकार दिला आणि त्याला धक्का देऊन दूर केले. या नकाराने तो वाईट प्रकारे भडकला आणि तिच्याशी हातापायांचा खेळ करू लागला. शर्मिलाने पूर्ण ताकदीने त्याचा विरोध केला, पण भांडणाच्या दरम्यान तो 18 वर्षांचा मुलगा हिंस्र झाला. त्याने पूर्ण शक्तीने तिच्यावर हल्ला चढवला. त्याने तिचे तोंड आणि नाक दाबले आणि निर्दयपणे मारहाण करू लागला. काहीच वेळात शर्मिला बेशुद्ध झाली, पण तो थांबला नाही. गळा दाबल्यामुळे शेवटी तिचा मृत्यू झाला. जेव्हा त्याला समजले की त्याच्याकडून खून झाला आहे तेव्हा तो वाईट प्रकारे घाबरला. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने पुरावे नाहीसे करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने शर्मिलाचे कपडे आणि काही सामान पलंगावर ठेवले आणि त्यात आग लावली, जेणेकरून वाटेल की तिचा मृत्यू आग लागल्याने झाला आहे. यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना तो शर्मिलाचा मोबाईल फोनही स्वतःबरोबर घेऊन गेला. पोलिसांना शंका आहे की त्याने डिजिटल पुरावे लपवण्याच्या हेतूने फोन चोरला होता, पण तोच मोबाईल फोनने त्याला वाचवण्याऐवजी अडकवून दिले. पोलिसांनी फोन निरीक्षणाखाली ठेवला आणि जसेच त्याचे स्थान शोधण्यात आले, आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे झाले. हाच मोबाईल पुढे चालून त्याच्या विरुद्ध सर्वात मोठा पुरावा बनला आणि त्याच्यामुळेच पोलिसांनी त्याला पकडले. सध्या आरोपी पोलीस हिरासतीत आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. हे प्रकरण फक्त एका खुनाचे नाही तर समाजातील एका धोकादायक विचारसरणीचेही उदाहरण आहे. कोणत्याही महिलेचा ना हा नकार न मानणे, राग आणि क्षणभरात घेतलेला चुकीचा निर्णय किती भयान परिणाम आणू शकतो, ही घटना त्याचंच उदाहरण आहे. जे प्रकरण सुरुवातीला एक सामान्य अपघात वाटत होता ते फॉरेन्सिक चौकशीनंतर पूर्णपणे उघड झाले. यावरून स्पष्ट होते की अशा प्रकरणांमध्ये सखोल चौकशी आणि वैज्ञानिक पुरावे किती आवश्यक असतात. कोणत्याही महिलेच्या नाचा अर्थ स्पष्ट नकार असतो. तो मानणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. चुकीची विचारसरणी, राग आणि क्षणभराचा निर्णय आयुष्याचा नाश करू शकतो. योग्य संगोपन, योग्य विचारसरणी आणि कायद्याची भीती हेच समाजाला सुरक्षित बनवू शकते. आमचा हेतू हा आहे की लोक या घटनांकडून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे. आपण एकत्रितपणे एक चांगले समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व असेल. अशा खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित रहा, सावध रहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचार करून उचलावे.